नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला झटाझट एक कोलगेट स्माइल माझ्यासाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी हसत जगा म्हणजे जगण्याचा संपूर्ण आनंद आपल्याला घेता येतो। आपल्या डोक्यामध्ये कितीही निगेटिव्ह विचार असतील, कितीही टेन्शन असेल, तर एक छोटीशी स्माइल आपल्याला त्या विचार चक्रातून काढू शकते। म्हणूनच आपल्या चॅनलवर आहे कायमस्वरूपी हसत रहा ही छोटीशी आशा कायमस्वरूपी मनात ठेवा की जीवन हे आपलं हसतच राहिलं पाहिजे। त्यासाठी मी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे, ज्यांच्या भोवती निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे, ज्यांना सारखं थोड्या थोड्या वेळानं डिप्रेशन येतं, सारखं थोड्या थोड्या वेळानं मूड त्यांचा जातो, त्यांच्यासाठी आहे पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे। मागं पिवळा दिसत आहे तो ऑफर मध्ये चालू आहे, तर जरूर घ्या। म्हणजे ज्यांना हे होतं की निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतलत जातं, त्यांनी थोडासा जरी आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे जर स्प्रे केला तर 2 मिनिटाच्या आत आपला मूड रिफ्रेश होतो। या प्रकारचं त्यामध्ये ऑइल्स आहेत, सगळे हर्ब्स आहेत, ऑइल्स आहेत, कोणत्याही प्रकारचं केमिकल त्यामध्ये सुद्धा नाही आहे। तर चला आज आत्ता व्हिडिओ संध्याकाळी तुम्हाला मी टाकत आहे, कारण अमावस्या जवळ आली आहे, 7/7 पण जवळ आलेले आहे, त्यामुळे मला 2 व्हिडिओ टाकणं तुम्हाला गरजेचं वाटलं, म्हणून मी 2 व्हिडिओ आज करत आहे। तर रात्री 9 वाजता सारिका लाईफस्टाईलला मी युट्यूब चॅनलला, सारिका लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलला रात्री 9 वाजता मी बरोबर ऑनलाईन येणार आहे। ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना नोटिफिकेशन लगेचच जाणार आहे। बरोबर त्याच वेळेत या 9 ते 9:30 एवढा अर्धा तासच मी तिथं तुमच्याशी लाईव्ह आहे। आणि सर्व क्रीम ज्या आपल्या ऑनेस्ट ब्युटी केअरच्या सर्व क्रीम असो, स्क्रब असो, काही असो, सर्व क्रीम आज ऑफर मध्ये तुम्हाला तिथं मिळणार आहेत। पिरियड किती असणार आहे? 9 ते 9:30। ऑनलाईन पेमेंट लगेच करायचं आहे। लाईव्ह संपला, पेमेंट संपलं, विषय संपला। 9:31 सुद्धा जे पेमेंट येईल त्याला ऑफर मिळणार नाही। तुमच्या लक्षात घ्या, मी काय सांगते, नसेल लक्षात आलं थोडंसं डबल ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर चला, 5 जुलै 2024 ला येत आहे अमावस्या। काय करायचं आहे या अमावस्ये दिवशी? आपल्याला नेहमीच आपण वेगळ्या रेमेडी करत असतो अमावस्येला, न्यू मून असतो, त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी तर मी तुमच्यासाठी अजून घेऊन येणारच आहे। पण एक रेमेडी अशी की घरामध्ये सगळ्यांना नजरदोष आहे, घरामध्ये आजारपण वाढत आहे, घरामध्ये भांडण वाढत आहे, घरामध्ये कोणाचं कोणाशी पटत नाहीये, 4 माणसं 2 माणसं असली तरी दोघांची तोंड एकमेकाकडे राहत आहेत, बिझनेस मध्ये ग्रोथ होत नाहीये, शेजारच्या दुकानाला खपाखप गिराईक आहे पण आपल्याला गिराईक नाहीये, या सगळ्याला असतो तो म्हणजे नजर दोष। नजर दोष लागू नाही म्हणून मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आले की आपल्याला आपल्या मनातले विचार हे सक्सेस होईपर्यंत कोणालाही सांगू नयेत। जर भले ते घर घ्यायचं असू दे, तुम्हाला लग्न करायचं असू दे, तुम्हाला अजून काही असू दे, तुम्हाला जग जाहीर कोणतीही गोष्ट झाल्याशिवाय करू नाही, म्हणजे आपल्याला त्या गोष्टी सक्सेस होतात आणि त्याला नजर लागत नाही। तर एक सेकंद, सॉरी, फोन डिस्टर्ब करतात लोकांचे। तर त्या गोष्टींना आपल्याला नजर लागत नाही। त्यासाठी अमावस्ये दिवशी आपण काय करू शकतो? अमावस्ये दिवशी रात्री 9 वाजता नजर दोष घरातनं जाण्यासाठी आपण काय करू शकतो? नेहमीप्रमाणे अमावस्येला घराची स्वच्छता झाली पाहिजे। मोठ्या मोठ्या वस्तू थोड्याशा हलवाव्यात, म्हणजे राहू हलतो आणि स्टक झालेलं जीवन हे थोड्या वेळ 5 मिनिटं एखादं कपाट, बेड, जर तुमच्या शॉप मधलं काही असेल तर ते थोडंसं हलवावं 5-10 मिनिटासाठी, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। सर्व प्रकारची साफसफाई करावी आणि भीमसेनी कापूर घरभर फिरवावा, धूप घरभर फिरवावा, प्रोटेक्शन सॉल्टनं फरशी पुसावी। या सगळ्या गोष्टी आम्ही कायमस्वरूपी सांगत आलेल्या आहेत, त्या जरूर कराव्यात। थोडासा दही भात हा घराच्या बाहेर खिडकीपाशी किंवा आपल्या गच्ची जिथं कुठं तुम्हाला ठेवता येईल तो दही भात तिथं ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तो पाण्यामध्ये विसर्जन करून टाकावा। या प्रकारे सर्व गोष्टी अमावस्येच्या, खूप डिस्टर्ब करतात लोक आज मला, अमावस्येला करत राहाव्यात, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीपासून लाभ मिळत राहतो। आपले पित्र खुश राहतात। पिंपळाच्या झाडाला दर अमावस्येला पाणी घालावं, साखर पाणी घालावं, म्हणजे पित्र खुश राहतात। लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा योग्य गोष्ट आहे। तर या सगळ्या गोष्टी करून आपण काय करू शकतो अजून अमावस्येला आपला नजर दोष जाण्यासाठी? काळी मोहरी आपल्या
जे फोडणीला टाकणारी आपली काळी मोहरी ही घरातल्या प्रत्येकाच्या हातात थोडी थोडी, दोन्ही हातात थोडी थोडी द्यावी आणि ती घेऊन आपण एक हनुमान चालीसा अमावस्ये दिवशी म्हणावी। तुम्ही युट्यूबवर हनुमान चालीसा लावली तरी चालेल, जेवढे घरात असतील त्या सगळ्यांनी हनुमान चालीसा लावून ती मोहरी हातात ठेवावी आणि ती मोहरी नंतर बाहेर रस्त्यावर त्याच्यावरनं गाड्या जातील अशा प्रकारे टाकून द्यावी। माणसांच्या पायाखाली आली तरीही काही फरक पडणार नाही। या प्रकारे अशी प्रत्येकाने आपल्या हातातनं टाकून द्यावी। असं जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर कुणीतरी घरातल्या एकानं एक मुठभर काळी मोहरी हातामध्ये घ्यावी आणि घरातल्या आपल्या सगळ्यांच्या अंगावरनं ती उतरवावी। जे आपण म्हणतो कायमस्वरूपी दृष्ट काढताना दृष्टमिष्ट आल्या गेल्याची ते म्हणत काढावी आणि रस्त्यावर फेकून द्यावी। त्याच्यावरनं गाड्या जाणं, चपलेनं माणसं जाणं हे गरजेचं आहे, तर हे करावं। या दोन्ही गोष्टीतलं जे तुम्हाला शक्य असेल ते त्या दिवशी तुम्ही करू शकता। दोन्ही उपायातला कोणताही उपाय तुमचा करून झाल्यावर हातपाय धुवून देवाजवळ एक ते तुपाचा दिवा लावा किंवा भीमसेनी कापूर लावा। दोन्हीपैकी जे साधा कापूर नाही चालणार म्हणून मी सांगते, तुपाचा दिवा लावा किंवा भीमसेनी कापूर लावा आणि त्याच्यावर जर तुमच्याकडे तांब्याचा चमचा असेल पळी भांड्यातला तर तो छान आहे, नसेल तर स्टीलचा घ्या, पण त्याला थोडंसं गाईचं तूप खालनं लावा आणि जे प्रज्वलित करतोय आपण तुपाची वात किंवा भीमसेनी कापूर हा जो प्रज्वलित खालनं करतोय त्याच्यावर त्याचा काजळ धरा। तो चमचा पूर्ण काळा झाला पाहिजे इथपर्यंत त्याच्यावर ते धरा। त्याच्यावर काजळ तयार होईल आणि ते काजळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डाव्या पायाच्या मध्यभागी त्याचा टिळक लावायचा आहे किंवा टिक्का लावायचा आहे। या बोटानं रिंग फिंगरनं उजव्या हाताच्या प्रत्येकाच्या तळपायावर आपण तिथं टिक्का लावायचा आहे। प्रत्येकानं आपला आपला लावायचा आहे। लहान मुलं असतील तर आईनं लावा। ही रेमेडी त्याच्यानंतर चमचा वगैरे घासून टाका, संपली रेमेडी। तुम्हाला आश्चर्यकारकरित्या दुसऱ्याच दिवसापासून तुमच्यावरची नजर बाधा कशी कमी झाली आहे याचा प्रश्नच तुम्हाला पडेल। एवढे दिवस तुमचे पालटतील। श्रद्धा आणि सबुरी दोन्ही गोष्टीनं जर तुम्ही ही रेमेडी केली तर घरातला नजर दोष, मुलांवरचा नजर दोष गेल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही घरामध्ये नजर सुरक्षा पोटली सुद्धा बांधू शकता। आता जवळ आलेली आहे तर त्या दिवशी तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या नावावर अमावस्येच्या दिवशी नजर सुरक्षा पोटली तुमच्या नावावर रेकी करून घेऊन त्याच्यानंतर तुमच्यापाशी पोहोचेल त्या दिवशी तुम्ही ती घराला बांधू शकता। त्याचबरोबर ओरा सोप सुद्धा अमावस्येच्या नंतर चौथ्या दिवशीपासून वापरायचा असतो। ओरा सोपवर ऑफर आहे, तर तुम्हाला घ्यायचे असतील ओरा सोप तर लवकर लवकर बुकिंग करा। ओरा सोपची किंमत आणि नजर सुरक्षा पोटलीची किंमत तुम्हाला छोटीशी आशावर येऊन विचारावी लागेल। तिथं विचारा, मी भरभर किमती सांगते, भरभर बुकिंग करा आणि या दोन्ही गोष्टी अमावस्येच्या नंतर तुमच्यापर्यंत 4 दिवसात पोहोचतील याची सोय आपल्याला करता येईल। तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ जरूर रेमेडी सगळ्यांबरोबर शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब वाढवा। तर चला, परत भेटूया संध्याकाळी 9 वाजता ऑनलाईन सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका। तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया। परत भेटूया नवीन विषयाबरोबर। तोपर्यंत टाटा बाय बाय।